प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये काही ना काही चांगली गोष्ट करायची ठरवतो किंवा एखादा गोल अचीव करायचा ठरवतो, पण ते करत असताना काय होतं की प्रत्येक जण हा कुठेतरी थांबला जातो. तर हा का थांबला जातो यावर आपण कधी विचार करत नाही. तर हे थांबवण्यामागं आपल्या आतच दडलेले प्रमुख 8 शत्रू असतात. तर ते 8 शत्रू कुठले? तर सगळ्यात महत्त्वाचे पहिला शत्रू म्हणजे स्वतःविषयी वाटणारी दया आणि स्वतःविषयी एक साशंकता तयार असते की अरे मी हे करू शकतो का नाही. त्याच्यानंतर आतमध्ये अजून एक टीकाकार दडलेला असतो की अरे तू जर हे केलं तर तुला लोक असे बोलतील, तुला तसे बोलतील. त्याच्यानंतरचा एक शत्रू असतो ती म्हणजे मनात भीती असते, मी हे केलं तर काय होईल आणि कसं होईल. त्याच्यानंतर सगळ्यात खूप मोठा शत्रू म्हणजे प्रत्येकात दडलेला असतो आळस. कारण ते करण्याचं काही दिवसांनी तयारी ती हळूहळू कमी होत जाते. त्याच्यानंतर प्रत्येकाला वाटत असतं की हे करण्यासाठी मी परिपूर्ण आहे की नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात एक भावनिक साशंकता असते की अरे हे होईल तर कसं होईल.